नमस्कार मंडळी. उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे, तर आपण घरच्या घरी कशी साजरी करायची ते पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे, माझ्याकडे जे पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. तर सुरुवात करूया व्हिडिओला. नमस्कार. उद्या तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की जन्माष्टमी आहे, श्रीकृष्णाचा जन्मदिवस. तर मी तुम्हाला सांगणार आहे की जन्माष्टमी घरच्या घरी कशी साजरी करायची आणि श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी म्हणजे उद्या 12 नंतर त्याची पूजा कशी करायची ते सोप्या पद्धतीने. तर सुरुवातीला आपण आपल्या बाळकृष्णाला फुलामध्ये असं झाकून ठेवणार आहोत. असं झाकून ठेवायचंय बाळकृष्णाला. आणि 12 नंतर 12 वाजून 5 मिनिटांनी आपण ही फुले काढून घेणार आहोत. असं समजायचंय की बाळकृष्णाचा जन्म झाला आहे, तर आपण फुलं काढून घ्यायचेत अशा पद्धतीने. नंतर बाळकृष्णाला आपण स्नान घालायचंय स्वच्छ पाण्याने 5 वेळा. नंतर पंचामृत अर्पण करायचंय 5 वेळा. आणि अर्पण करताना म्हणायचंय ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः. पुन्हा पंचामृत अर्पण केल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी टाकायचंय. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः. बाळकृष्णाची आंघोळ झाल्यानंतर त्याला स्वच्छ कपड्याने सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तर मी बाळकृष्णाला स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण बाळकृष्णाला त्याचे वस्त्र परिधान करणार आहोत. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान अशी बाळकृष्णाची मूर्ती. नंतर तुमच्याकडे जे पण आहे ते सगळं बाळकृष्णाला सजवायचं आहे सगळ्या वस्तूंनी. अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी सर्व आपण करू शकतो. बाळकृष्णाला गळ्यामध्ये हार घालायचा आहे. नंतर मुकुट घालायचंय.
बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि साजेशी अशी बाळकृष्णाची मूर्ती। आता आपण याला पाळण्यामध्ये ठेवणार आहोत। बघू शकता तुम्ही पाळण्यामध्ये ठेवायचंय आपण। श्रीकृष्णाची मूर्ती मी पाळण्यामध्ये ठेवली आहे आणि सगळे त्याचे वस्त्र परिधान करून सर्व अलंकारांनी त्याला छान असं सजवलं आहे। नंतर आपण त्याला अतिशय प्रिय अशी त्याची बासुरी देणार आहोत। नंतर द्यायचा आहे मोरपीस। नंतर श्रीकृष्णाला सर्वात प्रिय अशी तुलसी त्याला द्यायची। बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान मनमोहक अशी आपल्या बाळकृष्णाची मूर्ती आणि छोटासा पाळणा। बाळकृष्णाला सजवल्यानंतर त्याला आपण चंदन लावणार आहोत। चंदन लावल्यानंतर थोडस हळदी कुंकूही लावायचं आहे। नंतर धूप दाखवायचंय बाळकृष्णाला। ही सर्व पूजा करताना ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः या मंत्राचा जाप आपण मनातल्या मनात करायचा आहे। नंतर दीप दाखवून घ्यायचंय बाळकृष्ण या पद्धतीने। ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः। ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः। सर्व पूजा झाल्यानंतर बाळकृष्णाला आपण भोग लावणार आहोत। तर सगळ्यात प्रिय अशी बाळकृष्णाची आवडती वस्तू म्हणजे माखन। तर माखन हे विसरायचं नाहीये, माखन लावायचंच आहे, बाळकृष्णाला द्यायचंच आहे नैवेद्यामध्ये। आणि नंतर गोपाळकाला, गोपाळकाला हा बाळकृष्णाचा अतिशय प्रिय आहे। तर गोपाळकालाही बाळकृष्णाला नैवेद्यामध्ये द्यायचा आहे। तुमच्याकडे जे पण फळं आहेत ते तुम्ही ठेवायचे बाळकृष्णासमोर नैवेद्य म्हणून। आणि नैवेद्य ठेवल्यानंतर नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 5 वेळा म्हणायचंय आणि जय जयकार करायचाय बाळकृष्णाचा। नंतर पाळणाही हलवायचा आहे, पाळणा हलवायला विसरायचं नाहीये। आणि तुम्हाला जे पण पाळण्याची गाणी येतात ते म्हणायचे आहेत। जर येत नसतील तर मोबाईल मध्ये लावूही शकता तुम्ही। हळवा पाळणा पाळणा बाळकृष्णाचा हळवा पाळणा। तर अशा पद्धतीने सर्व पूजा विधी झाल्यानंतर बाळकृष्णाची आरती करायची आहे आणि बाळकृष्णाला भोग लावून तुम्हीही उपवास सोडवायचा आहे। तुम्ही 12 नंतरही उपवास सोडू शकता, नाहीतर तुम्ही सकाळी उपवास सोडवा, तुमच्या पद्धतीने, तुमच्याकडे जसा रिवाज आहे तसा। तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना माहिती नाही आहे घरच्या घरी आपण कशी बाळकृष्णाची जन्माष्टमी साजरी करू शकते ते। धन्यवाद।